आता माझी पनीर बुर्जी मी एका डिश मध्ये काढून घेते। छानपैकी वास सुटलाय। आज मी पनीर बुर्जी बनवते। त्यासाठी एक मोठी वाटी पनीर घेतलंय थोडं कुस्करून, 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतले, 2 छोटे टोमॅटो घेतले बारीक चिरून। इथे मी चांगला 1 मोठा चमचा पावभाजी मसाला घेतलाय। इथे 1 छोटा चमचा बेसन घेतलंय। इथे 1 चमचा लाल तिखट घेतले, अर्धा चमचा जिरं घेतले, अर्धा चमचा हळद घेतले। इथे ठेचलेलं आलं लसूण घेतले। एवढं मला पनीर बुर्जी बनवण्यासाठी साहित्य लागणार आहे। आता पनीर बुर्जी बनवण्यासाठी मी एक पॅन घेतलाय। त्यात साधारण मी 1 मोठा चमचा तेल टाकते। तेल टाकले। आता त्यामध्ये घेतलेलं जिरं आहे ते जिरं टाकते। 1 चमचा घेतलेलं बेसन आहे ते पण टाकते आणि ते बेसन चांगलं परतून घेते। आता बेसन चांगलं परतलंय। आता घेतलेले मी मसाले टाकते। हळद, ठेचून घेतलेलं आलं लसूण, लाल तिखट, पावभाजी मसाला आणि हे सर्व मी आधी परतून घेते सर्व मसाले। सर्व मसाले आपले परतले। आता घेतलेला कांदा आहे तो कांदा टाकते, बारीक करून घेतलाय तो घेते परतून मसाल्यामध्ये। आणि घेतलेला टोमॅटो आहे तो पण टाकते। तो पण बारीक करून घेतलाय, तो पण त्या मसाल्यामध्ये चांगलं परतून घेते। आता टोमॅटो पण मी चांगला परतून घेतलाय। आता याच्यात मी चवीनुसार थोडंसं मीठ टाकते। चवीनुसार थोडं मीठ टाकलंय आणि अगदी थोडंसं पाणी टाकते मी। कांद्याच्या वाटीचंच पाणी घेतलं, अगदी थोडंसं पाणी टाकते आणि 2 मिनिटासाठी मी चांगलं शिजवून घेते। फक्त 2 मिनिटं मी चांगलं शिजवून घेते। मी 2 मिनिटं टोमॅटो आणि कांदा थोडं शिजवून घेतलंय बघा, छानपैकी शिजलंय। आता हे पनीर आहे कुस्करून घेतलंय मी, ते पनीर आता टाकते। ते पण चांगलं मिक्स करते। आता मी चांगलं पनीर कांदा आणि टोमॅटोमध्ये चांगलं मिक्स करून घेतले। आता आपली पनीर बुर्जी तयार झाली। मी साधारण पुन्हा 1 मिनिटासाठी चांगलं मिक्स होण्यासाठी बंद करून ठेवते, फक्त 1 मिनिट। 1 मिनिटसाठी मी ठेवून दिलेलं चांगलं मिक्स होण्यासाठी। तर बघा पनीर बुर्जी आपली तयार झाली। आता वरून तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकता की आपली पनीर बुर्जी तयार झाली। आता मी ते एका डिश मध्ये काढून घेते। अगदी अंड्याच्या बुर्जी सारखीच ही पनीर बुर्जी लागते। छानपैकी चपाती भाकरीवर आपण खाऊ शकतो। आता मी ते एका डिश मध्ये काढून घेते। आता माझी पनीर बुर्जी मी एका डिश मध्ये काढून घेते। छानपैकी वास सुटलाय। एक वेगळी डिश आपली तयार झाली आहे। वरून थोडीशी मी कोथिंबीर घातली। आता आपली खाण्यासाठी पनीर बुर्जी डिश तयार झाली। माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राइब करा, कमेंट पण करा, शेअर करा। थँक्यू।